कोरोना काळामध्ये सत्ताधारी मंत्री बंगल्यामध्ये बसले होते। शर्मिला ठाकरेंनी महाविकास आघाडीवर या शब्दात टीका केली आहे। मार्च किंवा एप्रिलमध्ये लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुका होऊ शकतात असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय। तर साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पाहायचं आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। साईनाथ बाबर यांना दिल्लीमध्ये पाठवलं तर दुधामध्ये साखर पडेल असं शर्मिला ठाकरे यांनी म्हटलंय। वेळेला आता मार्च एप्रिल पासून निवडणुका चालू होतील, ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या पुढच्या वर्षी महापालिका लागतील। पण तरी सुद्धा आमची कामं थांबत नाहीत। आम्ही निवडून येवो किंवा न येवो, कुठचाही माणूस हा फक्त आमच्याच पक्षाला काम करतो। मी तर म्हणेन कोविड काळात आपल्या पक्षाने जेवढी कामं केली तेवढी कुठल्याही पक्षाने केली नव्हती। तेव्हा तर सगळे सत्ताधारी होते, ते घरी बंगल्यात बसलेले होते मंत्री, आणि आपला पक्ष रस्त्यावर होता। आपण आपले खूप चांगली मुलं कोविडमध्ये दगावली, पण तरी मी अभिमानाने सांगेन की आमचा पक्ष एवढी कामं करतो। तुमचा कृपाशीर्वाद आमच्यावरती असाच राहू दे। मला तर खरं गेल्याला खरंच वाईट वाटलं होतं की आपल्या पक्षाचे इतके सुंदर कामं केलेले, बाबू असेल, वनिता असेल, मी नावं सगळी घेऊ शकत नाही, इथे नीलम आहे, पण इतके चांगले उमेदवार होते आपले, इतकी कामं केली होती, पण लोकांनी चूक केली। पण मला असं खात्री आहे की तुम्ही यावेळेला ही चूक करणार नाही, आणि चांगले उमेदवार जे तुमच्या फोनवरती अवेलेबल असतात, तुमची कामं पटापट करतात, त्यांना तुम्ही तिथे नेऊन बसवाल। आणि आरती, साईनाथ, बाबू, इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी कामं करतात। त्यांना नक्की मला वरच्या घरात बघायचंय, महानगरपालिकेत बघायचंय, आमदारकीला बघायचंय। दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल।